नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एक महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंची 17 डिसेंबरची डेडलाईन आहे। 17 तारखेच्या आत आरक्षणावर काय कार्यवाही केली ते सांगावं असं जरांगे यांनी म्हटलंय। ठरल्याप्रमाणे सरकारनं काय कार्यवाही केली ते सांगावं, अन्यथा आम्ही आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असा इशाराच मनोज जरांगेंनी दिलाय। दरम्यान मनोज जरांगे ब्लॅकमेलिंग करतायत आणि सरकारला वेठीस धरतायत असं छगन भुजबळ म्हणाले। सांगितलं होतं आणि लिहून पण घेतलेलं होतं। विशेष करून बच्चू भाऊंना सुद्धा आज सांगतोय आम्ही मीडियाच्या माध्यमातून की जे आपलं ठरलं होतं त्याबद्दल या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला 17 तारखेच्या आत सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आतापर्यंतची कारवाई काय झाली। नसता 17 तारखेला आम्ही आंदोलनाचा डिसिजन घेणार आहे। सर तुम्ही ब्लॅकमेलिंग म्हणणार का सरकारला? ज्या पद्धतीने 24 तारीख मग 17 तारीख ही ब्लॅकमेलिंग म्हणजे काय तेच आहे ना, ब्लॅकमेलिंग आणि वेठीस धरायचं काम। बरं, आता सरकारला 3 न्यायमूर्ती बसवलेले त्याच्यावर चर्चा करायला, तर वेळ द्या, जी काही प्रक्रिया पूर्ण करायची ती करतील। नाही एवढ्या तारखेतच झालं पाहिजे, तेवढ्या तारखेतच झालं पाहिजे। वा, फडणवीसांचा वापर करून अजितदादांना संपवण्याचा भुजबळांचा डाव असू शकतो। मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर हा आरोप केलाय। भुजबळ विचित्र माणूस, जरांगेंनी ही टीका केली, तर जरांगेंच्या टीकेला भुजबळांनीही प्रत्युत्तर दिले। खोटं बोलतोय। आम्हाला तर किती अडचणी आल्यात, आम्ही सांगितल्या सुद्धा नाही सरकारला। त्या तर पोलिसाला ठिकठिकाणी माहीत सुद्धा आहेत काय काय जागेवर सभेच्या। आम्ही सांगितल्या सुद्धा नाही ना, आम्हाला सांगत नाही, कारण आम्ही मरायला भेट नाहीत त्याच्यावर। त्याला संरक्षण पाहिजे, उगाच त्याला मोठं होऊन खोटं बोलून त्याचे केसेस त्याला मागे घ्यायचा, त्याला अडचणीतून बाजूला निघायचं। देवेंद्र फडणवीस साहेबाचा वापर करायचा, अजितदादाला संपून टाकायचं, असं त्याचा हळूहळू डाव असू शकतो हो। तेवढे राजकारण सगळ्याला तुडिलेलं आहे आत्तापर्यंत। त्यामुळे तो विचित्र माणूस आहे। तो संरक्षण लावून घेईन, सगळं लावीन, आणि आम्हाला काही हरकत नाही, लाव तुला काय लावायचं तेवढं। मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको, एवढं मात्र पाळेल। असं आहे की माझं वय 76, त्यातले 35-36 वर्ष मी ओबीसी साठी काम करतोय। झाले ना एवढ्या वर्षानंतर 57 वर्ष मी सुद्धा राजकारणात आहे। जेवढी वर्ष शिवसेनेनं झाली समजा, नेमकी तेवढी वर्ष दिवस मला राजकारणात झाले। आता मला कोणीतरी सांगावं आणि मी बोलावं अशी परिस्थिती नाही। मी माझ्या मनाचं आहे, बोलतो, माझे निर्णय माझे असतात आणि त्याच्या परिणाम भोगण्याची माझी तयारी असते।